बापानं अगदी काळजाचा तुकडा सासरच्यांना दिला, पण ते सासरचे लालची निघाले आणि वैष्णवी हगवणे ही महाराष्ट्रातली लेक हिला हुंडाबळीसाठी सासरच्यांनी जीव घेतलाय। वैष्णवी हगवणे या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी झाली आणि या सुनावणी दरम्यान पोस्टमॉर्टम रिपोर्ट जे आहेत त्यामधून धक्कादायक माहिती न्यायालयासमोर ठेवण्यात आली। नेमकी पोस्टमॉर्टममध्ये काय काय आढळले ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। शवविच्छेदन अहवालात वैष्णवीच्या शरीरावर 30 जखमांचा खुणा आढळून आल्या। यापैकी 29 जखमा तिच्या मृत्यूपूर्वी झाल्याचं आढळून आले। अहवालानुसार 15 जखमा ताज्या होत्या आणि मृत्यूच्या 24 तासापूर्वी झाल्या होत्या। त्याचवेळी एक जखम 4 ते 6 दिवस जुनी असल्याचं आढळून आले, तर इतर 11 जखमा 5 ते 7 दिवस जुन्या होत्या। याशिवाय 2 दुखापतींचा कालावधी 3 ते 6 दिवसांपूर्वीचा असल्याचं मानलं जातंय। मृत्यूचा जो वेळ आहे त्याच्या पूर्वी म्हणजे 5 ते 7 दिवसांपूर्वीच्या जखमांच्या खुणाही आढळून आल्यात। म्हणजे वैष्णवीला सासरच्यांनी 5 ते 7 दिवसापासूनच छळ करायला सुरुवात केली होती, काही पैशांची मागणी केली होती, त्याच्यामुळे तिचा छळ करत होते आणि 5 ते 7 दिवसापासूनच तिला मारायला सुरुवात केली होती, तिची मारहाण होत होती। आता हे अशा प्रकारे उघड होतंय आणि वैष्णवीला सासरच्यांनी किती हाल करून मारले याचा फक्त आपण अंदाज लावू शकतो। तिचा जरी प्रेमविवाह असला तरी तिच्या वडिलांनी तिला अगदी म्हणजे आपण जर लिस्ट पाहिली तर तिला एक कार, एक स्कूटर आणि चांदीची भांडी दिली होती। शिवाय कॅश तर आहेच, फॉर्च्युनर गाडी तर आपल्याला माहितीच आहे ती दिली होती, कॅश दिली होती, सोनं दिलं होतं। तिच्या लग्नाचा जो खर्च आहे तो साधारण 1.5 करोड वगैरे असल्याचं म्हटलं जाते। एवढं सगळं देऊनही सासरच्यांची लालसा काही कमी झाली नाही आणि हे घाणेरडी जी पद्धत आहे ती अजून संपत नाही आणि त्या महाराष्ट्रातल्या लेकींचा अजूनही ह्या हुंड्यामुळे बळी जातोय। हे एक प्रकरण वैष्णवी हगवणे जे आहे ते समोर आले, पण अशा कित्येक लेकी अजूनही ह्या हुंड्यासाठी लढा देत आहेत हे आपल्याला अजूनही माहीत नाहीये। वैष्णवीच्या मृत शरीरावर आढळलेल्या ज्या जखमा आहेत त्याच्याने आपण फक्त अंदाजा लावू शकतो की वैष्णवीला किती हाल करून मारलं असेल। आणि हे जर सगळं 2025 मध्ये होत असेल तर खरंच आपल्या लेकीबाळी, आपल्या सुना या महाराष्ट्रात सुरक्षित आहेत का असा प्रश्न पुन्हा पडतोय।